इन्दसदवन्द्याणं तिभुवनहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पाच भावाचं प्रकरण बघत होतो आपण. त्याच्यामध्ये एका जीवाला मॅक्झिमम असतील तर 5 भाव असू शकतात असं घेतलं होतं, आणि कमीत कमी असतील तर एखाद्या जीवाला किती भाव असणार? 2 भाव असू शकतात. कुठले? सिद्धांना, पारिणामिक आणि क्षयिक. त्यापेक्षा कमी भाव कोणाला नसणार. आणि 5 भाव असतील तर कोणाला असणार? नियमाने उपशम श्रेणी चढणाऱ्या क्षयिक सम्यक दृष्टी जीवालाच 5 भाव असणार, अन्य इतर कुठल्या जीवाला नाहीत. तर तेवढी विवक्षा आपण बघितली होती काल परवा. त्याच्यामध्ये थोडंसं अजून विस्ताराने म्हणजे हे घेतलं होतं आपण की जे काही सूत्र ठेवलं आहे तत्वार्थ सूत्रामध्ये, या भावानंतर ते भाव म्हणजे पहिलं सूत्र आहे ना, औपशमिक क्षायिकौ भावो मिश्रश्च जीवस्य स्वतत्व मौदैक पारिणामिकौ च. तर या सूत्रामध्ये हाच क्रम का ठेवला असं प्रश्न आला होता ना, तर त्यासाठी उत्तर दिलं होतं. मिळालं का काका? नाही गाभाऱ्याखाली म्हणले की तुम्हाला. हां, पहिल्या कप्प्यातच असतं माझं काय असलं तर. निळ्या रंगाचं आहे मोक्षशास्त्र. आणि हे तत्व काय, तत्वज्ञान मार्गदर्शिका भाग 1 छोटं पुस्तक आहे ते पण. तर ते वाचलं होतं आपण. कारण या औपशमिक भावाला सगळ्यात पहिल्यांदा का ठेवलं सूत्रामध्ये? औपशमिक भावानेच धर्माचा प्रारंभ होतो. जेव्हा एखादा जीव 5 लब्धीपूर्वक, हे पण काका तिथंच आहे का? जेव्हा एखादा जीव 5 लब्धीपूर्वक स्वोन्मुखी पुरुषार्थाने ज्ञानानंद स्वभावी अशा आपल्या आत्म्याचा आश्रय घेतो, तेव्हा सर्वप्रथम त्याची औपशमिक भावरूप शुद्धता अतिंद्रिय आनंदमय दशाच प्रगट होते. म्हणजे 5 भावामध्ये पहिल्यांदा हा भाव का ठेवला? तर पहिल्यांदा याच भावाची प्राप्ती होते आणि याच्याद्वारेच धर्माचा आरंभ होतो, म्हणून हे एक कारण सांगितलं. याचे भेद कमी आहेत. औपशमिक भावाचे भेद अन्य सगळ्या भावांच्या तुलनेमध्ये कमी आहेत, म्हणजे 2च भेद आहेत, म्हणून त्याला पहिल्यांदा ठेवलं. परत सांगितलं औपशमिक भावाचं काळ कमी आहे, सगळ्यात कमी असल्यामुळं ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळं त्या जीवांची संख्या पण सर्वात कमी आहे. काळ कमी आहे, त्याचे भेद कमी आहेत, तर त्याच्या अपेक्षेने त्यांची संख्यासुद्धा अल्प असते, जे कोणी औपशमिक भाववाले जीव असतात त्यांची. हा भाव उत्पन्न झाल्यानंतर नियमाने नष्ट होणारा असतो, म्हणून हा एक समयवर्ती पर्याय आणि परंपरा या दोन्हींच्या अपेक्षेने साधी शांत आहे. म्हणजे एक एक कारणं त्यांनी घेतली आहेत की हा भाव का पहिल्यांदा ठेवला. काय काय सांगितलं? याच भावाने धर्माची सुरुवात आहे. या भावाचा काका औपशमिक भाव पहिल्यांदा का ठेवलं सूत्रामध्ये, त्याचं कारण सांगतात की या भावानेच धर्म प्रारंभ होतो. कारण सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली म्हणजेच औपशमिक भाव प्रगट झाला तिथं. मग धर्माचा प्रारंभ म्हणून सुरुवातीला हा भाव ठेवला. दुसरं, अन्य सगळ्या भावांच्या अपेक्षेने याचे भेद कमी आहेत. औपशमिक भावाचे भेद किती? औदैक नव्हे, औपशमिक. औपशमिक भावाचे भेद किती? 2. औपशमिक भावाचे कुठले? औपशमिक सम्यक्त्व आणि औपशमिक चारित्र, हे 2च भेद आहेत ना. त्यामुळं अन्य भावांच्या अपेक्षेने ह्याचे भेद कमी, ह्याचा काळ कमी, अंतर्मुहूर्तच असतो औपशमिक भावाचा काळ. त्यामुळं त्याच्यामध्ये असणाऱ्या जीवांची संख्यासुद्धा तेवढी अल्प असते आणि हा भाव साधी शांत असतो, म्हणून सांगितलं सगळ्या भावांच्या तुलनेमध्ये हा भाव सर्वप्रथम ठेवला. त्याच्यानंतर क्षयिक भाव का ठेवला? औपशमिक भावाच्या नंतर क्षयिक भाव ठेवण्याचं कारण काय? दोन्ही भाव तर वितरागमय आहेत, औपशमिक भाव असो किंवा क्षयिक भाव असो, परंतु त्यांचा स्वभाव परस्पर विरुद्ध आहे. म्हणून औपशमिक भावानंतर क्षयिक भाव ठेवला.
का विरुद्ध का? आता सांगा. पहिल्यांदा आपण काय सांगितलं होतं, औपशमिक भावामध्ये की ह्याचे भेद कमी आहेत, तर औपशमिक भावाच्या तुलनेमध्ये क्षायिक भावाचे भेद जास्त आहेत. किती आहेत औपचारिक भावाचे भेद? काका क्षायिक भावाचे भेद किती माहिती आहे तुम्हाला? सगळं 9 भेद. द्विनवाष्टादशैक आपण म्हणतो ना सूत्र, त्याच्यामध्ये 2 आहेत ते औपशमिक भावाचे, 9 आहेत ते क्षायिक भावाचे भेद आहेत. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असणारे जीवांची संख्या जास्त आहे. तो भाव साधी अनंत आहे क्षायिक भाव हा, त्यामुळं त्याला औपशमिक भावाच्या नंतर ठेवला. आता सांगा बघू, औपशमिक भाव आणि क्षायिक भाव ह्याच्यामध्ये डिफरन्स काय काय करणार? त्यांनी तिथं काढून दाखवलं आहे. तत्वज्ञान मार्गदर्शिका असेल तर पान नंबर 107 आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, यामध्ये औपशमिक भावामध्ये कर्मांचा उपशम होतो आणि क्षायिक भावामध्ये कर्मांचा क्षय झालेला असतो. म्हणजे क्षयाच्या निमित्तात क्षायिक भाव प्रगट होतो आणि इकडं उपशमाच्या निमित्तात औपशमिक भाव प्रगट होतो. औपशमिक भावाचे भेद 2 आहेत, क्षायिक भावाचे भेद 9 आहेत. परत औपशमिक भावामध्ये जीवांची संख्या अल्प आहे, त्याच्या कंपॅरेटिव्ह क्षायिक भावामध्ये जीवांची संख्या अधिक आहे. हा साधी शांत आहे औपशमिक भाव, आणि तो भाव कसा आहे? साधी अनंत आहे. पुढं औपशमिक भाव हा संसारी दशेतच असतो. क्षायिक भाव हा संसारीला पण आहे आणि सिद्धांना पण आहे. सिद्धांच्या ठिकाणी क्षायिक भाव कुठला? क्षायिक ज्ञान आहे ना त्यांच्याजवळ अजून पण, त्यामुळं क्षायिक भाव आहे त्यांच्या ठिकाणी. म्हणून म्हटलं सिद्धांच्या ठिकाणी सगळ्यात अल्प भाव किती आहेत? क्षायिक आणि पारिणामिक हे 2च भाव असणार. पुढं हा भाव केवळ छद्मस्थानाच असतो औपशमिक भाव, म्हणजे कुठं 12व्या गुणस्थानापर्यंतच. म्हणजे पहिल्यांदा असं भेद केला की संसारीला असतो औपशमिक भाव आणि क्षायिक भाव असतो तो संसारीला पण आहे आणि मुक्तांना पण आहे. पुन्हा 14 गुणस्थानामध्ये भेद केला की औपशमिक भाव छद्मस्थानाचा आहे, म्हणजे 11व्या गुणस्थानापर्यंतच आहे, त्याच्या पुढं सुद्धा औपशमिक भाव नाही. आणि हा क्षायिक भाव आहे तो छद्मस्थांना पण आहे आणि सर्वज्ञांना पण आहे, म्हणजे 13-14 गुणस्थानवरती जीवांना सुद्धा आहे क्षायिक भाव. औपशमिक भाव हा अंतरात्म्यामध्ये असतो. क्षायिक भाव हा अंतरात्मा आणि परमात्मा म्हणजे सयोग केवली, अयोग केवली ह्या सगळ्यांच्या ठिकाणी दिसून येतो. औपशमिक भाव साधक जीवांनाच असतो आणि क्षायिक भाव हा साधक व साध्य या दोघांनाही असतो, म्हणजे समजून घ्या अंतरात्मा आणि परमात्म्याला असतो. औपशमिक संबंधी उपशम फक्त मोहनीय कर्माचाच होतो, म्हणजे औपशमिक भाव फक्त मोहनीय कर्मामध्येच घटतो, अन्य कर्मामध्ये घटत नाही. काय म्हणले? औपशमिक भावाचे जे 2 भेद आहेत ते कोणाचे आहेत? मोहनीय कर्माचाच उपशम होतो, अन्य कुठल्या कर्मांचा उपशम होत नाही. पण क्षायिक भावामध्ये 8ही कर्मांचा क्षय अपेक्षित असतो, म्हणजे तिथं 8ही कर्मांचा क्षय दिसून येतो, त्यावेळेस क्षायिक भावाची प्राप्ती होते. इत्यादी अनेक कारणांनी दोन्ही परस्पर विरुद्ध स्वभावाचे असल्यामुळे औपशमिक भावानंतर क्षायिक भाव ठेवले. समजलं का? पहिल्यांदा औपशमिक का, त्याच्यानंतर क्षायिक का. आता सांगा क्षायिक भावानंतर क्षायपशमिक भाव का ठेवला? बोला दीपाली बेन. संख्या आहे की संख्या जास्त. बर. आणि औपशमिक पासून क्षायपशमिक म्हणजे होणार आहे सम्यक वगैरे प्रोसेस. बर. कारण क्षायपशमिक भाव पहिल्यापासून आहे जीवाकडं, फक्त तुम्ही मोहनीयाच्या अपेक्षेने सांगताय. क्षायपशम तर ज्ञानावरण आधी सगळ्याचा अज्ञानीकडं पण आहे अज्ञान दशेमध्ये, मग त्याला पहिला ठेवायला पाहिजे होतं उलटं. औदयिक क्षायपशमिक असं सूत्र करायला पाहिजे होतं, असं का केलं? औपशमिक क्षायपशमिक, औपशमिक क्षायिक क्षायपशमिक असं सूत्र का केलं? कारण पहिल्या गुणस्थानापासून सगळे जे भाव आहेत ते तशा रूपाने सांगितले असते तर समजलं असतं उलटं की कुठल्या कुठल्या जीवाला कुठले कुठले भाव आहेत. तर काय सांगायचं उत्तर याचं?
आपण हे ग्रंथ का शिकतोय तत्वार्थ सूत्रामध्ये? पहिलं सूत्र त्यांनी काय सांगितलं? सम्यक दर्शनाची चर्चा आहे ह्याच्यामध्ये. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग. मग त्या सूत्राचाच खुलासा म्हणून हे सगळे 10 अध्याय झालेत. आणि मग त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायात सम्यक दर्शनाविषयी सांगितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या प्राप्तीसाठी सांगितलं हे सूत्र. म्हणजे तुम्हाला संसारी दशेतलं वर्णन करून सांगायचं नाही आहे त्यांना, धर्माची सुरुवात करायची आहे, सम्यक दर्शनाचं वर्णन करायचं आहे, म्हणून असे भाव पहिल्यांदा ठेवले. औपशमिक, क्षायपशमिक आणि क्षायिक हे सगळे सम्यक्त्वाच्या मुख्यतेने असे भेद करून तिथं ते पहिल्यांदा ठेवले. आणि मग सगळे काय म्हणायचं, पहिल्यांदा प्रमुख पाहुणे, त्याच्यानंतर सगळे येणारे जाणाऱ्यांना मागं सरकून ठेवलेलं असतं. म्हणून तिथं म्हटलं क्षायिक भावानंतर क्षायपशमिक भाव का ठेवला ह्याच्यासाठी सांगतात. कर्मांचा उपशम आणि क्षय अशी मिश्र दशा म्हणजेच क्षयपशम आहे, म्हणून त्या संबंधी भावानंतर क्षयपशम संबंधी क्षयपशमिक भाव ठेवला आहे. मिळालं ना काका? यापूर्वीच्या 2 भावापेक्षा याचे भेद आणि यामध्ये राहणाऱ्या जीवांची संख्या अधिक असते. म्हणजे औपशमिक भावापेक्षा क्षयिक भावाचे भेद अधिक, क्षयिक भावापेक्षा क्षयपशमिक भावाचे भेद अधिक. किती हो? क्षयपशमिक भावाचे क्षयपशमिक भावाचे भेद किती? ते भेद विचारायचं किती गुण असतात. क्षयपशमिक भाव 18 भेद आहेत क्षयपशमिक भावाचे. म्हणून क्षयिक भावानंतर क्षयपशमिक भाव ठेवला. पुढं सांगतायत हा भाव ज्ञान, दर्शन आणि दान आदी 5 लब्धी रूप क्षयपशमिक भाव, औपशमिक आदी मोक्ष मार्ग आणि औदयिक रूप संसार मार्ग या दोन्हीमध्ये आढळून येतो. म्हणजे सम्यकदृष्टी जीवाकडे पण क्षयपशमिक भाव आहे आणि संसार मार्गस्थ जे कोणी मिथ्यादृष्टी जीव आहेत त्यांच्याकडे सुद्धा क्षयपशमिक भाव आहे. पहिले 2 भाव आहेत ते सांगितलं होतं फक्त अंतरात्मा आणि परमात्म्याच्या ठिकाणी असतात. क्षयपशमिक भाव हा अंतरात्मा असू दे, बहिरात्मा असू दे, अंतरात्मा असू दे, बहिरात्मा असू दे, त्यांच्याकडेच असणार. परमात्म्याकडं क्षयपशमिक भाव नाही आहेत. मी काय सांगेल ते सगळं ऐकायला लागलंय. परमात्म्याकडे आहेत का क्षयपशमिक भाव? इथे मला एक क्वेश्चन होतं दीदी, किती क्षायिक सम्यक्त्व आहे ना, औपशमिक पेक्षा क्षायिकची संख्या जास्त घेतली, संसारी जीवांच्या अपेक्षेने घेतलं ना, कारण मग कसं घेतलं तर आनंद सिद्ध प्रमाणात झाले. बरोबर आहे की. म्हणूनच त्यांनी ते छदमस्त परत संसारी असे भेद करून घेतलेत ना त्याचं वर्णन करताना. म्हणजे सामान्य रूपाने आता शरीरधारी जे कोणी जीव आहेत त्यांच्याच अपेक्षेने समजून घ्यायचं. सिद्धांचं वर्णन नाही आहे त्याच्यामध्ये. संसार मार्ग नष्ट करण्यासाठी आणि मोक्ष मार्ग प्रकट करण्यासाठी हा भाव प्रकट साधन रूप आहे. कारण औपशमिक, क्षयपशमिक आणि क्षायिक हे साधन रूपाने आपण त्यांना यूज करतो जेव्हा मोक्ष मार्ग प्रकट करणार त्यावेळेस. या ज्ञान पर्यायांच्या द्वारे जेव्हा स्वभावाला जाणणार त्यावेळेसच इथं अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. या भावामध्येच हे दोन्ही मार्ग गर्भित आहेत. कुठले? म्हणजे क्षयपशमिक भाव तुम्हाला मोक्षाला नेणार का संसार मार्गाला नेणार हे कोण ठरवणार? क्षयपशमिक भाव दोघांकडे पण आहे, संसारीकडे पण आहे, सम्यकदृष्टीकडे पण आहे आणि मिथ्यादृष्टीकडे पण आहे. मग तो जीव संसारस्थ होणार का मोक्षस्थ होणार कोण ठरवणार? म्हणजे तुम्ही बोला. ते मोहनीय कर्माचं प्रमाण ठरणार. क्षयपशम असेल तर तो संसारी का? बरोबर. म्हणजे मोहनीय कर्माचा जर क्षयपशम झाला असेल तर नियमाने तो मोक्ष मार्गस्थच आहे हे समजून घ्या. अशा प्रकारे 3 भाव सांगितले, एकानंतर एक का ठेवले ह्याचं प्रयोजन. यानंतर औदयिक भाव घेण्याचे प्रयोजन. आता हे 3 भाव म्हणजे साधन रूपाने आपल्याला मोक्षमार्गामध्ये उपयोगी आहेत. ह्याच्यानंतर ठेवले ते औदयिक भाव. तर औदयिक भाव कोणाला असतात, का ठेवलं त्याच्यानंतर औदयिक भाव हे सांगायले. क्षयपशमिक भावापेक्षा औदयिक भावांच्या भेदांची संख्या किती काका? 21 आहे. म्हणजे जास्त झाली ना. आता पहिल्यांदा 2, 9, 18, आता हे औदयिक भावांचे भेद 21 आणि त्यामुळं त्याच्यामध्ये राहणारे जीव अधिक आहेत. का अधिक आहे तो? औदयिक भावामधले किती जीव असतात? 14 गुण.
चौदा गुणस्थानापर्यंत असल्यामुळे पूर्ण झालं. बरोबर, कारण मागचे सगळे भाव जे आहेत त्यांना गुणस्थानांची मर्यादा येत होती ना. औदैहिक भावाला मर्यादा नाही आहे. पहिल्या 1 ते 14 गुणस्थानामध्ये सगळ्या जीवांमध्ये औदैहिक भाव दिसून येतात. औपशमिकादी मार्ग मोक्ष मार्गाहून औदैहिक रूप संसार मार्ग विपरीत विरुद्ध आहे. औपशमिक भाव जे आहेत ते मोक्ष मार्ग रूप आहेत आणि जे औदैहिक भाव आहे ते संसार मार्ग रूप आहे. अशा अनेक कारणांनी क्षयक्षमिक भावानंतर औदैहिक भाव ठेवला. पुढं पारिणामिक भाव सगळ्यात शेवटी का ठेवला हो? सगळ्यात पहिला ठेवायला पाहिजे होता, कारण पारिणामिक भाव म्हणजे तुम्हाला विषय दाखवणार आहे. तुम्हाला सुखाचं विषय काय आहे, सुख कशात आहे हे दाखवणार आहे. मोक्षासाठी कोण उपयोगी आहे हे दाखवणार आहे. मग पारिणामिक भाव पहिल्यांदा ठेवायला पाहिजे होता, कारण तुम्ही सम्यक दर्शनाची चर्चा करताय या ग्रंथामध्ये. मग का शेवटी ठेवलं? सम्यक दर्शन करत झाल्यावरती नंतर संसारी जीव आले आणि नंतर संसार आणि सिद्ध सगळ्यांकडेच पारिणामिक भाव आहे. सगळे जीव आले त्याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे मर्यादा परत आली ना. औदैहिक भावामध्ये पण 1 ते 14 गुणस्थानच आली होती. आता पारिणामिक भाव कोणाचा आहे तर जीव जिथं कुठं आहे ना त्या सगळ्या जीवांमध्ये पारिणामिक भाव येणार. काय म्हणले काका? पहिल्यांदा औपशमिक क्षयक्षमिक शाईक भावामध्ये मर्यादा काय आली होती? चतुर्थ गुणस्थानाच्या वरच्या जीवांनाच येणार ते 3 भाव. 4 ते 14 गुणस्थान म्हणा किंवा 4 ते सिद्ध दशा म्हणा शाईक भावाच्या अपेक्षेने. त्यामुळे ते 3 भावांना मर्यादा आली. परत औदैहिक भाव 1 ते 14 गुणस्थानापर्यंतच, सिद्धांना नाही आहेत. आता पारिणामिक भाव कुठल्या गुणस्थानात असू दे किंवा गुणस्थानाच्या अतीत असू दे कोणी जीव, सगळ्या जीवांमध्ये हा भाव दिसून येतो, पारिणामिक भाव. म्हणून सगळ्यात शेवटी ठेवला. त्याची संख्या किती हो पारिणामिक भावावाल्यांची? पारिणामिक भेद नव्हे, त्यांची संख्या. पारिणामिक भावधारी जीव किती? अनंत येणार, कारण पहिल्या गुणस्थानामध्ये पण अनंत जीव आहेत आणि सिद्ध दशेमध्ये पण अनंत जीव आहेत. हा भाव परापासून पूर्ण निरपेक्ष अनादि अनंत आहे. सर्व जीवांचा सहज स्वभाव असल्याने यामध्ये असणाऱ्या जीवांची संख्या व काळ सर्वात अधिक आहे. या भावामध्ये किती काळ असतो जीव? पारिणामिक भावामध्ये किती? अनादि अनंत असणार, कारण अनादीपासून पारिणामिक भाव आहे. अनंत काळापर्यंत तो नष्ट होणार नाही. आपापल्या स्वभावानुसार हा भाव सर्व द्रव्यांमध्ये आढळून येतो. या पारिणामिक परमपारिणामिक भावाची आराधना केल्याने जीवन सुखमय होते, विराधना केल्याने जीवन दुःखमय होते. याआधी सांगितलेल्या 4 भावांचा आधार पारिणामिक भावच आहे. जर पारिणामिक भाव असेल तरच हे 4 भाव होणार, अन्यथा नाही होणार. काय म्हणले? पारिणामिक भाव नसेलच तर औपशमिक क्षयक्षमिक शाई कसं होणार हो? त्याला लक्ष करून तर हे भाव प्रगट होतात. या तर 4 भावांचा आधार पारिणामिक भाव आहे. अशा अनेक कारणामुळे पारिणामिक भावाला सर्वात शेवटी ठेवले आहे. दीदी आपण 3 भाव तर म्हणू शकतो, 4 भाव कसे लावले? औदैहिक का लावला पारिणामिकला? त्याच्या आधारे म्हणतात ना, त्याच्या आधारे आपण करतो. पारिणामिक भाववाल्याकडेच औदैहिक भाव आहेत. पारिणामिक भाव रहित जीवाकडे औदैहिक भाव कसा असणार? कोण जीवच नाही आहे. म्हणजे बेस सांगितलं ना, ह्याच्या आधाराने करतो म्हणून सांगितलं ना, ह्याच्या आधारेच आपण जे आधाराने इन द सेन्स ते आहे तरच अन्य भाव आहेत असं सांगायचंय. त्याला लक्ष करून म्हणाल तर ठीक आहे की 3 भाव होतात, पण पारिणामिक भाव असल्याशिवाय औदैहिक भाव सुद्धा होत नाही. कारण जो जीवाचा स्वभाव आहे, स्वभाव असेल तरच पर्याय व्यक्त होणार आहे. औदैहिक भाव ही पर्याय आहे, पारिणामिक भाव हा स्वभाव आहे. म्हणून जिथे स्वभाव आहे तिथंच द्रव्य गुण पर्याय तिथंच असणार. याप्रमाणे एका विशिष्ट हेतूने या भावांचा क्रम असा सांगितला आहे. म्हणजे औपशमिक भावानंतर क्षयिक भाव, मग क्षयक्षमिक भाव, मग औदैहिक भाव आणि मग पारिणामिक भाव, असा क्रम त्यांनी खुलासा करून सांगितला. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट असलं तरी विचारा. थोडंसं मोक्षशास्त्रमधलं पण वाचलं होतं आपण, त्यात पण चांगलं खुलासा घेतला आहे 5 भावांचं. डिटेलमध्ये आहे, थोडंसं वाचलं तर आपल्याला पण अजून आनंद येईल. म्हणजे आपण थोडं वाचलं आहे, पण ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी सगळं वाचावं.
साधी शांत म्हणजे काय? साधी म्हणजे ज्याला सुरुवात आहे, आदीने सहित ते साधी, आणि शांत म्हणजे अंताने सहित ते शांत. मग ज्याला सुरुवात पण आहे शेवट पण आहे त्याला म्हणायचं साधी शांत. जसं की पर्याय आहे ती साधी शांत असते. मग आता औक्षमिक भाव आहेत ते साधी शांत आहेत, म्हणजे उत्पन्न होणार म्हणून त्यांना सुरुवात आली, आणि ते नियमाने संपणारे आहेत औक्षमिक भाव, कारण त्यांचा क्षयोक्षम शाईकमध्ये अंतर्भाव होऊन जातो परत पुढं, त्यामुळं ते भाव राहत नाहीत. म्हणून सुरुवात पण आहे आणि शेवट पण आहे तर साधी शांत म्हणायचं. आणि स्वभाव कसा असतो? अनादी अनंत, ज्याला ना आदी आहे ना अंत आहे. मग साधी अनंत कशाला म्हणायचं सांगा? म्हणजे ज्याची सुरुवात पण आहे तो अनंत काळापर्यंत राहणार आहे. सांगा कुठला भाव? शेवट नाही आहे, साधी अनंत. सिद्धाचा भाव, पारिणामिक भाव. पारिणामिक भाव अनादी अनंत आहे, अनादी अनंत आहे. साधी अनंत कशाला म्हणायचं? क्षयिक भाव ना? बरोबर, क्षयिक भावाला सुरुवात आहे पण शेवट नाही आहे म्हणून साधी अनंत म्हटलं. कळलं? आता सांगा अनादी शांत कशाला म्हणायचं? कुठला भाव अनादी शांत आहे? कोण आहे दुसरे? बोल. हां बरोबर. औदयिक भाव कसा असतो? अनादीपासून आहे पण शांत आहे, संपणार आहे, नष्ट होणार आहे, म्हणून अनादी शांत म्हणायचं. पुढं समजले का काय सांगायचे? बाकी सगळे भाव त्याच्यामध्ये गर्भित करायचे. क्षयक्षमिक भावाला काय म्हणायचं? अनादी शांत. अनादी शांत. हे पण तो नष्ट होणार आहे क्षयक्षमिक भाव. अनादी म्हणजे त्याला सुरुवात नाही आहे, कारण प्रत्येक जीवाकडे अनादीपासून भलेही ते निगोदी जीव असेल तरी सुद्धा त्याकडे क्षयक्षमिक भाव असतोच. कर्मांचा क्षयक्षमाच्या निमित्तात ज्ञान प्रगट होते त्याला, त्यामुळे ते अनादी आहे पण शांत आहे, संपणार आहे. भव्यांच्या अपेक्षेने बरं का, अभव्यांच्या अपेक्षेने नाही म्हणायचं. दीदी तुम्ही आता जे वाचले कुठलं पुस्तक ते तत्वज्ञान मोक्ष मार्गदर्शन, मार्ग? मोक्षशास्त्र. नाही, ते नाही, आता मोक्षशास्त्र वाचणार आहे? मोक्षशास्त्र नाही वाचलं अजून मी. मोक्षशास्त्र कोणाचं होते? ॲडव्होकेट रामजीभाई दोशी. तत्वासूत्राचं असते ना? तत्वासूत्राचं नसेल वाचलं तर स्पेशली वाचा, कारण त्यांचं काय म्हणायचं, ॲडव्होकेट माइंड आहे ना, जबरदस्त प्रश्न काढून त्यांनी खुलासा केला आहे. म्हणजे असं इवन टीकेच्या पुस्तकांमध्ये पण, राजवार्तिक श्लोकवार्तिकमध्ये पण असं खुलासा येत नाही जसं ह्याच्यामध्ये आला आहे. भलेही हिंदीमध्ये आहे पण तरीसुद्धा अनेक गोष्टी नवीन समजण्यासारख्या आहेत आपल्याला. नसेल वाचलं तर ह्याचं स्वाध्याय जरूर करा. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला, 185 पानं असेल तर घ्या तुमच्याकडं, मोक्षशास्त्र. त्यामध्ये सांगायला काका 185 पान आहे. प्रश्न विचारला है, पारिणामिक भाव को कहीं किसी गुणस्थान में पर्याय रूप से वर्णन किया है क्या? काय कळलं? पारिणामिक भाव हा पर्याय रूप असतो का कुठल्या गुणस्थानामध्ये? असतो. कुठं? अपेक्षा आहे ना ती. दुसऱ्या गुणस्थानामध्ये दर्शन मोहनीय कर्म की उदय, उपशम, क्षयोपशम या क्षय, इन 4 अवस्थाओं में से किसी भी अवस्था की अपेक्षा नहीं रखता. दुसऱ्या गुणस्थानामध्ये म्हटलं ना, दर्शन मोहनीयाचं न क्षय आहे, न उपशम आहे, न उदय आहे, न क्षयोपशम आहे. त्यामुळे तिथं म्हटलं जातं ना, दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने तो पारिणामिक भाव आहे असं, म्हणून तो पर्याय रूप म्हटला तिथे. इतना बताने के लिए वहाँ श्रद्धा की पर्याय अपेक्षा से पारिणामिक भाव कहा गया है. यह जीव जो चारित्र मोह के साथ युक्त होता है सो वह तो औदैहिक भाव है. उस जीव के ज्ञान, दर्शन और वीर्य का क्षयक्षमिक भाव है और सर्व जीवों के अनादि अनंत पारिणामिक भाव होता है. वह इस गुणस्थान में रहने वाले जीव के भी होता है. दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने दुसऱ्या गुणस्थानामध्ये पारिणामिक भाव हा पर्याय रूप असतो. समजलं तर घ्या, नसलं तर राहू दे.
जर असं त्याला त्याचं बॅकग्राऊंड माहीत असेल त्याला कळणार आहे, नाहीतर असू दे. फक्त एवढं सांगायचं की दर्शन मोहनीय दुसऱ्या गुणस्थानामध्ये त्याचं कुठलीही दशा नाही आहे, दर्शन मोहनीय नसतं, म्हणून त्या अपेक्षेने तिथं पारिणामिक भाव आहे असं सांगितलं. पुढचा प्रश्न विचारलाय, सम्यक दृष्टि जीव विकारी भावों को अपूर्ण दशा को आत्मा का स्वरूप नहीं मानते और इस सूत्र में ऐसे भावों को आत्मा का स्वतत्व कहा है, इसका क्या कारण है? जी काय विकारी दशा आहे, कुठलं सगळेच की 4 भाव बहिस्तत्व म्हणता ना, जे औपशमिक, क्षयपशमिक, शायिक आणि औदयिक, ह्याला तुम्ही स्वतत्व का म्हटलंय? त्या सूत्रामध्ये स्वतत्व आलंय ना, कुठं आलं काका? औपशमिक क्षायिकौ भावौ मिश्रश्च जीवस्य स्वतत्व आला ना शब्द, स्वतत्व मौदयिक पारिणामिकौच. स्वतत्व का म्हणता मग तिथं? जर ते विकारी भाव आहेत, स्वभाव नाही आहेत, तर स्वतत्व का म्हणायचं? तर उत्तर देत आहेत, विकारी भाव और अपूर्ण अवस्था आत्मा की वर्तमान भूमिका में आत्मा के अपने दोष के कारण होती है, किसी जड़ कर्म अथवा परद्रव्य के कारण नहीं. यह बदलाने के लिए स्वतत्व कहा है. म्हणजे ॲक्च्युली तत्वार्थ सूत्रमध्ये आणि नियमसारमध्ये विरुद्ध शैली आहे ती आचार्यांची, कारण तिथं त्यांनी बहिस्तत्व म्हणून उडवून टाकलं 4ही भावांना, आणि इथं सांगतायत की हे जीवाचेच भाव आहेत. म्हणजे बहिस्तत्व म्हणताना सुद्धा अपेक्षा हीच आहे की पराला लक्ष करून किंवा सापेक्ष कथन आहे ते, म्हणून बहिस्तत्व म्हणले 4 भाव. आणि इथं सांगतायत की जडाचे नाही आहेत तर ते जीवाचेच भाव आहेत, म्हणून त्याला स्वतत्व असा शब्द वापरला. समजलंय? म्हणजे कर्माचे नाही आहेत ते भाव, जीवाचे आहेत, म्हणून स्वतत्व असा शब्द वापरलाय. जीव को तत्व आदि का निश्चय करने का उद्यम करना चाहिए, उससे औपशमिक आदि सम्यक्त्व स्वयं होता है. द्रव्य कर्म के उपशम आदि पुद्गल की शक्ति पर्याय है, पुद्गल की शक्ती है. द्रव्य कर्म रूप जे कर्म आहेत ते पौद्गलिक आहेत, त्यांचा उपशम म्हणजे ही सगळी पुद्गलाची क्रिया झाली. जीव उसका करता हरता नाही आहे, जीव कर्मांचा उपशम करणारा नाही आहे. कर्माचं कार्य त्याच्यामध्ये आहे, जीव जीवाचे परिणाम करतोय. पुरुषार्थपूर्वक उद्यम करना जीव का काम है, पण जीव करतोय काम स्वतःमध्येच, कर्मामध्ये नाही. जीव को स्वयं तत्व निर्णय करने में उपयोग लगाना चाहिए. इस पुरुषार्थ से मोक्ष के उपाय की सिद्धि अपने आप होती है. जब जीव पुरुषार्थ के द्वारा तत्व निर्णय करने में उपयोग लगाने का अभ्यास करता है तब उसकी विशुद्धता बढ़ती है. कर्मों का रस स्वयंहीन होता है और कुछ समय में जब अपने पुरुषार्थ द्वारा प्रथम औपशमिक भाव से प्रतीति प्रकट करता है तब दर्शन मोह का स्वयं उपशम हो जाता है. कर्माचं कार्य स्वयं होऊन जाते, जीव करतो असं नाही. जीव का कर्तव्य तो तत्व निर्णय का अभ्यास है. जब जीव तत्व निर्णय में उपयोग लगाता है तब दर्शन मोह का उपशम स्वयमेव हो जाता है. कर्म के उपशम में जीव का कोई भी कर्तव्य नहीं है. तसंच सांगितलं, जीव कर्मामध्ये करत नाही, तसंच कर्म जीवामध्ये सुद्धा काही करणारं नाही. कोण मोक्षाला नेतो जीवाला? कर्म मोक्षाला नेत नाही किंवा कर्म तुम्हाला संसारात अडकवत नाही, तुम्हीच तुमच्या परिणामांनी अडकलेला आहे. आपल्याच परिणामांनी आपण संसारस्थ आहे आणि आपल्याच परिणामांनी आपण मोक्षस्थ पण होणार. कुछ लोग आत्मा को सर्वथा चैतन्य मात्र मानते हैं, अर्थात सर्वथा शुद्ध मानते हैं. वर्तमान अवस्था में अशुद्धता के होने पर भी उसे स्वीकार नहीं करते. सावधानतेने ऐका बरं का, काय म्हणले? काही लोक काय करतायत, जीव शुद्ध आहे का अशुद्ध आहे? हो, तुम्ही शुद्ध आहे का अशुद्ध आहे? आत्मा शुद्ध आहे का अशुद्ध आहे? सावधान म्हणले, सावधान सावधान. हां, असं म्हणायचं, त्याच्याशिवाय बोलायचंच नाही. कुछ लोग आत्मा को सर्वथा चैतन्य मात्र मानते हैं किंवा सर्वथा शुद्ध मानतात, पण वर्तमानामध्ये पर्यायाच्या अपेक्षेने जीव अशुद्ध आहे. और कोई आत्मा का स्वरूप सर्वथा आनंद मात्र मानते हैं, वर्तमान अवस्था में दुख होने पर भी उसे स्वीकार नहीं करते. यह सूत्र सिद्ध करता है कि उनकी वे मान्यताएं और उन जैसी दूसरी मान्यताएं ठीक नहीं है. कुठल्या कुठल्या मताचं खंडन होतं या सूत्रातून हे पण सांगतायत.
यदि आत्मा सर्वथा शुद्ध ही हो तो संसार, बंध, मोक्ष और मोक्ष का उपाय इत्यादी सब मिथ्या हो जाएंगे. कशाला ह्याचं सगळ्याचं वर्णन केलं असतं मग? ज्या अर्थी वर्णन केलं त्या अर्थी समजून घ्या. पर्यायामध्ये अशुद्धी आहे म्हणूनच पुरुषार्थ करून हा जीव मोक्षाला जातो. तिथं पर्यायामध्ये सुद्धा शुद्ध दशेला प्राप्त होतो. आत्मा का त्रैकालिक स्वरूप और वर्तमान अवस्था का स्वरूप अर्थात द्रव्य और पर्याय से आत्मा का स्वरूप कैसा होता है, सो यथार्थतया यह 5 भाव बतलाते हैं. यदि इन 5 भावों में से एक भी भाव का अस्तित्व स्वीकार न किया जाए तो आत्मा के शुद्ध अशुद्ध स्वरूप का सत्य कथन नहीं होता. काय कळलं? 5 भावांचं स्वरूप स्वीकारा, अन्यथा जीवाची पण सिद्धी होणार नाही और उससे ज्ञान में दोष आता है. यह सूत्र ज्ञान का दोष दूर करके आत्मा के त्रैकालिक स्वरूप और निगोद से सिद्ध तक की उसकी समस्त अवस्थाओं को अत्यल्प शब्दों में चमत्कारिक रीति से बतलाता है. उन 5 भावों में 14 गुणस्थान तथा सिद्ध दशा भी आ जाती है. इस शास्त्र में अनादिकाल से चला आने वाला उदयिक भाव प्रथम नहीं लिया है, किंतु औपशमिक भाव पहले लिया गया है. यह ऐसा सूचित करता है कि इस शास्त्र में स्वरूप को समझने के लिए भेद बतलाए गए हैं. तेच म्हणलं ना मी, काय सांगितले, का ठेवला औपशमिक भाव पहिला? सम्यक दर्शनाचं महत्त्व आहे या ग्रंथामध्ये सांगण्यासाठी. तथापि भेद के आश्रय से अर्थात औदयिक, औपशमिक, शैवशमिक या क्षयिक भावों के आश्रय से विकल्प चालू रहता है. अर्थात अनादिकाल से चला आने वाला औदयिक भाव ही चालू रहता है. इसलिए उन भावों की और का आश्रय छोड़कर ध्रुवरूप पारिणामिक भाव की ओर लक्ष्य करके एकाग्र होना चाहिए. तुम्हाला लक्ष कोणाला करायचं आहे ह्याच्यासाठी म्हणून किंवा तुम्हाला कशाचा आश्रय घ्यायचा आहे ह्याच्यासाठी म्हणून असा क्रम ठेवलेला आहे. ऐसा करने पर पहले औपशमिक भाव प्रकट होता है और क्रमशः शुद्धता के बढ़ने पर क्षयिक भाव प्रकट होता है. हे सूत्र असं ठेवण्याचं कारण एवढं आहे हे सांगायला लागलं. वर्तमान पर्याय और उसके अतिरिक्त जो द्रव्य सामान्य तथा उसके गुणों का सादृश्यतया त्रिकाल ध्रुव रूप से बने रहना, ऐसे 2 पहलू प्रत्येक द्रव्य में है. म्हणजे काय? स्थिरपण अंश आहे आणि नित्यपण आहे, अनित्यपण आहे. आत्मा भी एक द्रव्य है, इसलिए उसमें भी ऐसे 2 पहलू है. म्हणजे आत्मा द्रव्य रूपाने स्थिर आहे, पर्याय रूपाने परिणमनशील आहे. उनमें से वर्तमान पर्याय का विषय करने वाला पर्यायर्थिक नय है. इस सूत्र में कथित 5 भावों में से औपशमिक, क्षयिक, शैवशमिक और औदयिक, यह 4 भाव पर्याय रूप वर्तमान अवस्था मात्र के लिए है, इसलिए वे पर्यायर्थिक नय का विषय है. उस वर्तमान पर्याय को छोड़कर द्रव्य सामान्य तथा उसके अनंत गुणों का जो सादृश्यतया त्रिकाल ध्रुव रूप स्थिर रहना है उसे पारिणामिक भाव कहते हैं. काय कळलं? काय कळलं काका? जीवामध्ये पर्यायार्थिक नय पण आहे आणि द्रव्यार्थिक नय पण आहे. द्रव्यार्थिक नय काय सांगतो? द्रव्य कसं आहे? सामान्य आहे, स्थिर आहे आणि पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने परिणमनशील आहे. उस भाव को, पारिणामिक भाव को कारण परमात्मा, कारण समय सार या न्यायक भाव भी कहा जाता है. वह त्रिकाल सादृश्य रूप होने से द्रव्यार्थिक नय का विषय है. यह दोनों पहलू यानी पर्यायार्थिक नय का विषय और द्रव्यार्थिक नय का विषय दोनों एक होकर संपूर्ण जीव द्रव्य है, इसलिए वे दोनों पहलू प्रमाण के विषय है. म्हणजे एकाच द्रव्यामध्ये द्रव्य पण आहे, पर्याय पण आहे, गुण पण आहे. म्हणजे म्हणून त्या वस्तूला सर्वांग संपूर्ण म्हणलं जातं. इन दोनों पहलुओं का नय और प्रमाण के द्वारा यथार्थ ज्ञान करके जो जीव अपनी वर्तमान पर्याय को अपने अभेद त्रैकालिक पारिणामिक भाव की ओर ले जाता है उसे सम्यक दर्शन होता है और वह क्रमशः स्वभाव के अवलंबन से आगे बढ़कर मोक्ष दशारूप क्षयिक भाव को प्रकट करता है. काय कळलं?
जो हे सगळं वर्णन जाणून घेऊन त्याच्यामध्ये त्रिकाली जो ध्रुव परमात्मा आहे त्यालाच विषय करून जाणेल, त्यालाच सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. तोच मोक्षदशेमध्ये क्षायिक भावामधला प्रगट करणारा ठरू शकतो. नाहीतर आपण काय करतो, औदैहिक भावाला विषय करतो आणि त्याच्यामध्ये चाकुलता करत बसतो. म्हणून काल रात्री काय घेतलं आपण, प्रत्येकाचे औदैहिक भाव वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा संसार वेगळा वेगळा आहे. त्यामुळं एकच विचार करा की काय झालं, कोरोना आलं, प्रत्येकाच्या घरातल्यांचे भाव कसे होते हो, घरातल्या एकाच घरातल्या अनेकांचे भाव कसे होते. म्हणजे किती एकाला भय आहे, एकाला जागरूकता आहे, एकाला त्याच्याविषयी काय जाणून घेण्याची इच्छा आहे. सगळ्याचे भाव वेगवेगळे. म्हणजे कर्मांचा उदय समान दिसला तरी सुद्धा त्या उदयामध्ये जीव परिणाम करतो ते भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. म्हणून तिथं म्हणलं की औदैहिक भाव सुद्धा समजून जीवाला वैराग्य होण्यासारखं आहे. असे औदैहिक भाव केले आणि त्या औदैहिक भावाचं फळ जे काय मिळालं अन्य जीवांना किंवा समोर संयोगातल्या इतर जीवांना, ते पाहून सुद्धा किंवा पुराण पुरुषांच्या कथांमधून सुद्धा ते सगळं समजून सुद्धा जीवाला मोक्षमार्ग मिळू शकतो. म्हणजे औदैहिक भाव करा म्हणायचं नाही मला, औदैहिक भाव आणि त्याचं फळ काय असतं हे जाणून हा जीव स्वभावाकडे येऊ शकतो. म्हणून तुम्हाला जिनवाणीतलं कुठलंही शब्द स्वभावच दाखवतोय, फक्त आपल्याला तो पकडण्याची दृष्टी पाहिजे, तशी बुद्धी पाहिजे. म्हणून मी आज एक काय ऐकलं, जितूबाईंनी घेतलं होतं प्रवचनमध्ये की तो सगळे अन्य धर्मीय सुद्धा धर्म करतात, मग त्याच्यामध्ये मंद कशाही असतात अनेक जण, तुम्हीच फक्त उपसर्ग सहन करता असं नाही, तर सगळ्यांच्याकडे पण असं दिसून येतं आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं उदाहरण सांगितलं होतं, ऐकलं का ते? तर त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं की त्या जीजस म्हणायचं ना त्याला, तर त्याला शिक्षा दिली लोकांनी तिथल्या कोणी की तू स्वतःला राजा समजतो काय सगळ्यांचा, म्हणून त्याच्या डोक्यावर म्हणले काट्यांचा मुकुट घातला, दाबून दाबून बसत नसताना पण त्याचा त्रास, त्याची वेदना. आणि त्याला त्या क्रॉसला लटकवायचं होतं, तर कुठं लटकवायचं, त्या गावाच्या बाहेर टेकडी होती तिथं नेऊन त्या क्रॉसला प्लांट करायचं आणि मग त्याच्यावर त्यांना बांधायचं किंवा काय ठोकायचं असं चाललं होतं. ते क्रॉस नेणार कोण तिथंपर्यंत, तर त्यांनीच न्यायचं ज्याला त्याच्यावर लटकवायचं आहे. आणि ते क्रॉस होतं ते काय म्हणायचं, क्रॉसच म्हणायचं ना त्याला, लाकडाचं केलेलं असतं तसलं. तर ते इतकं ओझं होतं की तो स्वतः अशक्त होता कोणी येशू, आणि त्यांना ते ओढवत नव्हतं पूर्ण दूरपर्यंत असं, तरी पण त्यांना ते ओढूत घेऊन जायचं होतं आणि तिथं नेऊन प्लांट करून त्याच्यावर त्यांना लटकवायचं. म्हणजे किती दुःख आहे त्या जीवांना. मग आपल्याला वाटते की किती त्यांचे कशाय मंद किंवा किती ते भद्र परिणामी, पण म्हणले त्यांची मान्यता अशी होती की ते फक्त मनुष्यांना जीव मानतात. हे प्राणी, तिर्यंच, विकलत्रय वगैरे किंवा वनस्पतिकायिक वगैरे हे जे केंद्रीय आहेत त्यांना जीव नाही मानत. हेच त्यांचं सगळ्यात मोठं मिथ्यात्व. आणि ते म्हणतात की हे सगळे तर मनुष्यांच्या उपभोगाचे वस्तू आहेत अन्य सगळे, आणि एवढ्याच परिणामांचं फळ की ते कधी सम्यक्त्वाला प्राप्त झाले नाही. म्हणून फक्त मंद कशाय असून उपयोग नाही आहे, त्याच्या पुढं जाऊन तत्वनिर्णय पाहिजे, त्याच्या पुढं जाऊन आत्म्याचा अनुभव पाहिजे, प्रतीती पाहिजे, तरच हा जीव मोक्षमार्गस्थ होऊ शकतो. म्हणून सांगितलं हे सगळं 5 भावांचं वर्णन आपण जे काय बघितलं ते सगळं जाणून समजून त्याच्या पुढं जाऊन पुरुषार्थ करायला पाहिजे आपण, की आपल्यासाठी पारिणामिक भाव हा विषयच अनुभूतीसाठी उपयोगी आहे, आपल्या आनंदासाठी उपयोगी आहे. आणि तो कसा प्रगट होणार, तर औषमिक, क्षयपशमिक आणि क्षायिक या 3 भावांच्या पर्याय अवस्थेमध्ये त्यांचा आश्रय घेतला असताना. म्हणून अशी सुखाची प्राप्ती करायची तर हाच मार्ग आहे, अन्य मार्ग नाही. जो कोणी औदैहिक भावात अडकणार तो नियमाने संसाराला, बंधाला, दुःखालाच प्राप्त होणार. म्हणून दुःख संपवायचं असेल तर पारिणामिक भाव जाणा. ओम जाणा. सर्व पर्यायांच्या अतीत ध्रुव स्वभाव जाणा. हा मी कारण परमात्मा नित्य सुखमय आहे, कर्मनिरपेक्ष आहे,
अनादि अनंत शुद्ध आहे. निर्मल पवित्र आहे जाणा. अंतस्तत्वाला लक्ष करा. सिद्ध स्वरूप पहा. सिद्धोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो हरि.